नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज. हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाच्या संरक्षणाचा संकल्प करत पिंपळगाव हरेश्वर येथे विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाला परिसरातील हिंदू बांधव आणि मातृशक्तीने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. संध्याकाळी पार पडलेल्या या संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदू एकतेचा संदेश देण्यात आला. हिंदू समाज एकत्र आला तर देश अधिक मजबूत होईल असा एकच सूर आणि विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून जळगावचे ॲडव्होकेट निरंजन चौधरी, गोद्री महाकुंभचे कार्यवाहक निलेशजी चव्हाण, गंगा आश्रम घोसला येथील आचार्य स्वामी चिदानंद महाराज, समर्थ गोविंद महाराजांचे 7वे वंशज शिवानंदजी महाराज यांचे आशीर्वचन लाभले. या मंडपात ज्या अंगाचा थरकाप उडवणाऱ्या लव जिहादच्या घटनेचे बॅनर आणि झाक्या दाखवण्यात आल्या होत्या, त्या मातृशक्ती आणि युवती यांचे विशेष आकर्षक ठरल्या होत्या. अशा प्रकारे पिंपळगाव हरेश्वर येथे पार पडलेले हे विराट हिंदू संमेलन उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वी. तर त्यांनी इस्लाम धर्म कबूल केला नाही, त्यांनी आपला हिंदू धर्म सोडला नाही. ज्या वेळेला तो एक एक वीट त्या ठिकाणी रचली गेली आई, आणि ज्या वेळेला गळ्यापर्यंत आली, त्यावेळेला पुन्हा एकदा वजीर खानाने सांगितलं, करे बाबा जोरावर सिंह, बाबा फतेह सिंह, आप तो बड़े साहिबजादे हो, गुरु गोविंद सिंह के लड़के हो, आखिरी बार पूछ रहा हूं, हमारा धर्म कबूल करो. त्यावेळेला काय सांगितलं त्यांनी की सिर दिया शेरों ने मगर धर्म नहीं दिया, वो जोरावर सिंह और फतेह सिंह थे. शेवटची वीट रचली जात होती, फक्त डोळे उघडे होते आई, डोळे. पुन्हा एकदा वजीर खानाने सांगितलं, अब आखिरी बार पूछता हूं, हमारा धर्म कबूल कर लो. त्यावेळेला ते दहाडले दोघेही आई. 7 वर्षांनी 9 वर्ष लहाने ग लहाने, ज्यांचे बोबळी सुद्धा एक स्पष्ट येत नव्हती, ते म्हणाले, जोरावर शोर से बोला, फतेह सिंह जोर से बोला, रख दो ईटे, रख दो ईटे, भरो गारे, जोड़ो दीवारे, मगर सुन ले ये हत्यारे, हमारी निकलती सांसें बोलेगी और ये दीवारें बोलेगी, हिंदू धर्म की जय हो, हमारे देश धर्म की जय हो. एवढा महान धर्म आहे आपला. आपली संस्कृती वाचली ना, आपण ज्या संस्कृतीतून येतो, सनातन हिंदू संस्कृती, ती जर आपण केवळ वाचली पण ना, तरी सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करू शकतो. आई, मी माऊलींवर का बोलतोय माहिती का? काही म्हणत असतील आमच्याकडे निलेश चव्हाण काही बघत नाहीये. मी ह्या माऊलींकडे बघतो, कारण की यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवताः. जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवतांचा वास असतो. म्हणून मी नारींचं, माझ्या महिलांचं नाव घेतो, माझ्या माऊलींचंच नाव घेतो. कारण घराचा संसार आणि जगाचा उद्धार जर का कोणी केला असेल तर ते ह्या माऊलींनी केलेला आहे. तुमच्यावर जबाबदारी आहे. मी दिदींनाही सांगतो, तुमच्यावर जबाबदारी आहे की तुम्ही आपली संस्कृती, आपला धर्म, आपला विचार यांच्याशी एकनिष्ठ असलं पाहिजे. आणि काय सांगावं, ज्या वेळेला आई म्हणून एक विषय आला म्हणून सांगतो, ज्या वेळेला गुरु गोविंद सिंगांचे 4ही मुलांचं बलिदान झालं देव, देश आणि धर्मासाठी आई, तेव्हा गुरु माऊलींकडे, म्हणजे त्या मुलांच्या आईंकडे गुरु गोविंद सिंग गेले. आईंना कळाली बातमी की माझे 4ही मुलं देशासाठी, धर्मासाठी बलिदान झाले. परंतु शेवटी आईचं काळीच. आई रडली, हंबरली. तिने सांगितलं की माझ्या मुलांना परत आणून द्या. मी आई आहे, मी हे दुःख सहन नाही करू शकत. तेव्हा गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं, देश धर्म के वास्ते, देश धर्म के वास्ते वार दिए सुतचार. देश धर्म के वास्ते वार दिए सुतचार,
अरे 4 मरे तो क्या हुआ, जीवित कई हजार, जीवित कई हजार. वैदिक संस्कृती आहे ती. आपण हिंसक नाहीत. अहिंसा परमो धर्म आपली वैदिक संस्कृती आहेत. परंतु त्याच्या पुढचं वाक्य आहेत हिंसा धर्म तथैवच. परंतु आपल्या धर्मासाठी आपल्या रक्षणासाठी आपण हिंसा केली तरी त्याला तो दोष लागत नाही तो. आणि याच्याकरता आपण सर्वांनी सावधान राहिलं पाहिजे. एक वाक्यामध्ये धर्म म्हणजे काय असा प्रश्न महाभारतामध्ये युधिष्ठिराला यक्षाने विचारला होता. किंचिदेक पदम धर्म, एवढी मोठी लंबी चौडी व्याख्या केल्यापेक्षा एका शब्दात धर्म म्हणजे काय. त्यावेळेला युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं होतं दाक्षम एक पदम धर्म, सावधान राहणे हा सर्वात मोठा धर्म आहे. आणि आज ही जी परिस्थिती आहे, आपण एक प्रकारचे झोपलेले आहोत. आपल्या शेजारी कोण आहेत, कोण आला, तो काय करत आहेत, त्याचा उद्देश काय आहे, ह्या गोष्टीवर आपलं ध्यान नाही. आणि आपण सरळ म्हणतो सावधानी हटी आणि दुर्घटना घटी. या गोष्टी भविष्यामध्ये होऊ नये म्हणून. आणि ह्या गोष्टी का होतात त्याच्यामध्ये थोडा आपला कमीपणा आहे. तो प्रकार असा अन्य धर्मामध्ये जसं आपल्या मुलाबाळांना त्यांची शिक्षा दीक्षा दिली जाते. कमी व्हायला पाहिजे त्यासाठी आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. हिंदू पालकांनी आपल्या मुलींचे जीवन सुरक्षित बनवण्यासाठी आपल्या मुलींना धर्माविषयी सांगून मुलींना सक्षम करायचं आहे. लव जिहाद झाल्याच्या नंतर मुलींचं धर्मांतरण कशा पद्धतीने होतं हे या पोस्टरमध्ये दाखवलेलं आहे. हिंदू तरुणींना शाळेमध्ये कॉलेजमध्ये कोणत्या प्रकारे लव जिहादचं शिकार व्हावं लागतं या पोस्टरमध्ये दाखवलेलं आहे. हिंदू शब्द हिमालयातील ही व हिंदू सरोवरातील हिंदू या दोहोंचा मिळून बनलेला आहे. म्हणूनच हिंदू शब्द संपूर्ण भारत भूमीचा निदर्शक आहे. हिमालय हिंदू मुलींना प्रेमात फसवून त्यांना किती निगृहपणे त्यांची हत्या केली जाते आणि त्यांची मरणानंतर सुद्धा किती यातना भोगाव्या लागतात या दाखवण्याचा प्रयत्न हिंदू बांधवांना जागे करण्याचा प्रयत्न हिंदू जनजागृती समितीतर्फे होतो. आज पिंपळगाव हरेश्वर ते हिंदू विराट मेळावा संमेलन आयोजित केलेला आहे. त्यातला हा देखावा आपले मन सुन्न करणारे आपण बघू शकता. पुढे जाऊन आज असे म्हणू शकतो की एखाद्याची पूजा पद्धती वेगळी असेल, श्रद्धा केंद्र भिन्न असू शकतात. येथील पूर्वजांना राष्ट्रीय महापुरुषांना आपले मानतात. या देशातील मानबिंदू विषयी ज्यांच्या मनात श्रद्धा आहे, ज्यांचे जय पराजय सुख दुःख येथील भूमीशी निगडीत आहेत ते हिंदू या व्यापक अर्थानुसार भारतात राहणारे सर्वजण हिंदू. मुलींना कसे पद्धतशीरपणे फसवले जाते अशा पद्धतीनं आणि त्यांच्या जीवनाशी खेळ होतो दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न या पोस्टरच्या माध्यमातून होतोय. विषय मांडणी करण्यासाठी आजच्या या हिंदू संमेलनाच्या विषयाची मांडणी करण्यासाठी ॲडव्होकेट निरंजनजी चौधरी जे मोफत हिंदू बांधवांसाठी न्यायालयीन खटले असतील ते विनामूल्य करण्याचे काम ते करतात. मी ॲडव्होकेट निरंजन चौधरी यांना विषय मांडणी करण्यासाठी या विराट हिंदू संमेलनामध्ये आमंत्रित करतो. मंचावर येऊन त्यांनी आपले विचार मांडावे.